श्री स्वामी समर्थ. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या आपल्या पिकनिक पार्ट 4मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आळंदी येथील गजानन महाराजाच्या मंदिराचा व्ह्यू. तर आपण तिकडच्या साईडला निघालेलो आहोत. आळंदीमध्येच आहे हे प्रॉपर गजानन महाराजांचा मठ आहे. खूप सुंदर रित्या ह्याचं बांधकाम वगैरे केलेलं आहे आणि निवासस्थानही आहे भक्तांसाठी. तर पाहायला भेटत असेल तुम्हाला. मंदिराचं काम तर मी जवळून दाखवणारच आहे. या मंदिराची खासियत म्हणजे इथली हिरवळ. इथं खूप सुंदर प्रकारची आणि विविध प्रकारची झाडं वगैरे लावलेली आहेत. तुम्हाला दिसतच असतील इकडं. दुसरी गोष्ट म्हणजे इथली शांतता. इथला परिसर खूप निसर्गरम्य आहे. तुम्ही कधी आळंदीमध्ये गेला असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. खरोखरच हे मंदिर खूप उत्कृष्ट रित्या बांधलेलं आहे आणि इथले झाडं झुडपे ही खूप सुंदर आहे. गजानन महाराजांच्या दर्शनानंतर आता आपण पुढच्या प्रवासाला देहूला निघालेलो आहोत. देहू येथील संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर आपल्याला इथं पाहायचं आहे. तर तिथं जाणार आहोत आपण. जेवढं या मंदिराबद्दल ऐकलं होतं ना त्यापेक्षा जास्त पाहायला भेटलं. खूप सुंदर असं मंदिर आहे. जेवढे फोटोज काढावे, जेवढं डोळ्यामध्ये भरून घ्यावं तेवढं कमी असं वाटलं या मंदिराकडे पाहताना. खरोखरच हे मंदिर खूप अप्रतिम होतं. शब्दच नाही आहे ह्याच्या बांधकामाबद्दल. इतकं सुंदर ते रेखाटलेलं आहे आणि खरोखरच इकडचं क्लायमेट वातावरणही तेवढं सुंदर आहे कारण की इथं हिरवळ खूप प्रमाणात आहे इकडचे. इथे आवर्जून सांगावं वाटतं की तुम्ही कधी गेलात या रूटला तर नक्की या मंदिराला भेट द्या कारण की खूप सुंदर असं प्रकारचं बांधकाम आणि खूप सुंदर अशा प्रकारचं हे मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागच्या नदीमध्ये संत तुकाराम महाराजांनी ना त्यांचे जेवढे अभंग होते ते पाण्यामध्ये सोडून दिले होते, प्रवाहात सोडून दिले होते असं समजलं मला. म्हणजे असं ऐकलं मी. जर हे खरं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा. तिथून पुढं समाधी मंदिराकडे जायचा प्लॅन होता पण अंधार इथेच होत होता त्याच्यामुळे आम्ही घरी जाण्याचं योग्य ठरवलं. पायऱ्यावरती चढून आल्याच्या बरोबरच समोरच्या साईडला ना मस्तपैकी आणि खूप मोठ्या ह्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे आणि त्यांचे पूर्ण जेवढे काही अभंग वगैरे लिहिलेले आहेत ते पूर्ण भिंतींवरती लिहिले गेलेले आहेत. पाहू शकता पूर्ण भिंत्या त्यांच्या अभंगाने लिहिलेल्या आहेत. इथं खाली तर खाली पण पहिल्या मजल्यावरती पण तेवढेच अभंग लिहिलेले आहेत संत तुकाराम महाराजांचे. खूप जण मला दाखवता आलं नाही आहे पण जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवायचा प्रयत्न मी इथं केलेला आहे. तर त्याचबरोबर गॅलरीमध्ये पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, श्रीकृष्णाची मूर्ती वगैरे असं दर्शनात आलेलं आहे इथे. इथलं सगळं पाहून झाल्यावर परत आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि इथले अभंगही किती सुंदर आहेत. हा मंदिराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.